नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर सगळ्यात पहिले बघूया की आज मार्केटमध्ये काय झालं आणि त्याच्यानंतर आपण हे डिस्कस करूया की उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर उद्या मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते. तर लेट सी की आज मार्केटमध्ये काय झालं. आज मार्केटमध्ये सगळ्यात पहिले गॅपअप ओपन झालं. गॅपअप ओपन झाल्याच्या नंतर आपण हे डिसाईड केलं होतं की 610च्या वर गेला तर आपण बाय करणार आहे. आज आपण निफ्टीमध्ये 610च्या वर गेल्याच्या नंतर बाय करणार आहे हे डिसिजन केलं होतं. अनदर थिंग आपण हे पण डिस्कस केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आणि इवन आजच्या लाईव्ह सेशनमध्ये की बँक निफ्टी 52,000च्या वर निघाला की आपण बाय करणार. स्टॉप लॉस आपण 100 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवणार. मिनिमम 200 पॉईंटचं टार्गेट राहील. त्याच्यानंतर आपण टार्गेटला ट्रेल करणार आहे वरच्या साईडला. तर त्याच्यानुसार आपण मुवमेंट काय काय आणि कुठे कुठे झालं हे आपण डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले आपण आज लाईव्ह ट्रेड बघितला होता निफ्टीमध्ये. तर निफ्टी 610 ब्रेक केलं. इमिडिएटली मार्केट खाली आलं. एक्झॅक्टली इथे सपोर्ट घेतला आणि मार्केट कंटिन्युअस एक रेंजमध्ये बनत राहिलं. जेव्हा 610 वापस ब्रेक केला त्याच्यानंतर एक मोमेंटम झाला 750पर्यंत वन साईड मोमेंटम. तर 670 आपलं टार्गेट होतं आणि 670 ब्रेक केल्याच्या नंतर मग आपण पोझिशनल पण बाय याला होल्ड करणार होतो. तर इंट्राडेचं टार्गेट होतं 670 आलं. त्याच्यानंतर मार्केट 750पर्यंत गेलं आणि आता आपण पोझिशनल वेट करू शकतो 23,900 हे जे आहे आपलं एक्सपायरीपर्यंतचं टार्गेट असू शकते. 23,800 आणि 900 एवढं टार्गेट आपलं एक्सपायरीपर्यंत निफ्टीमध्ये असणार आहे. तर ही एक रेंज बनवली होती मार्केटनी. 610-620 ब्रेक केल्याच्या नंतर एक चांगला मोमेंटम अपसाईड भेटला. सेम इन केस ऑफ बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये काय झालं तर बँक निफ्टीमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की जेव्हा पण हा 52,000 ब्रेक करेल तर 52,000 ब्रेक केलं. 52,000 ब्रेक केल्याच्या नंतर 52,200 हे 200 पॉईंटचं टार्गेट जे आहे आपण डिसाईड केलं होतं की 200 पॉईंटचं टार्गेट आपल्याला भेटेल. तर यस, पहिले आपल्याला 52,200 इमिडिएटली टार्गेट अचीव झालं. 52,000 ब्रेक केल्या नंतर थोडा वेळ मार्केट एक कन्सॉलिडेट केलं आणि सेकंड हाफमध्ये ब्रेकआउट झाल्याच्या नंतर आपल्याला तिथून अजून वर 500 पॉईंट 52,700 पर्यंत पण इझिली टार्गेट अवेलेबल होतं. तर आय होप खूप साऱ्या जणांनी आज लाईव्ह ट्रेड केला असेल माझ्यासोबत आणि त्याच्यासोबत खूप साऱ्या जणांनी कालच्या व्हिडिओचं ॲनालिसिस बघून हा बँक निफ्टीचा ट्रेड जो आहे तो कॅप्चर केला असेल. कारण आपण 2 दिवसापासून हे डिस्कस करत होतो की 52,000 ब्रेक केलं की त्याच्यानंतर आपल्याला एक अपसाईड मोमेंटम बघायला मिळेल. आता मार्केट ऑल टाईम हायवर आलेला आहे. तर व्हॉट नेक्स्ट आता निफ्टी ऑल टाईम हाय आहे, बँक निफ्टी ऑल टाईम हाय आहे, फिन निफ्टी ऑल टाईम हाय आहे. तर आता इथून पुढे मोमेंटम कसं होऊ शकते. तर यस, डेफिनेटली तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मेन्शन करा की तुम्हाला अजून काय काय शिकायचं आहे. तर लेट्स सी आता की काय होऊ शकते मार्केटमध्ये. सगळ्यात पहिले आपण ते बघूया आणि नंतर पुढे बघूया की निफ्टीमध्ये काय होऊ शकते आणि मग बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते. निफ्टी आता 23,720च्या जवळपास ट्रेड करत आहे. तर आपण 700च्या वर जोपर्यंत आहे 23,700च्या वर आहे तर आपण बुलिश राहणार आहे निफ्टीमध्ये. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे निफ्टीमध्ये बिअरिश होण्याचा. फ्रेश बाय आपण कधी करणार आहे 750च्या वर निघाल्यावर. तर 23,750 ब्रेक केला तर आपण बाय करू. 23,700ला आपण स्टॉप लॉस ठेवू आणि 23,800 हा आपला टार्गेट प्लॅन करू शकतो आपण. तर 750 ब्रेक केला तर बाय करणार आहे. 700ला स्टॉप लॉस, 800 आणि 850पर्यंत पण आपण टार्गेट प्लॅन करू शकतो. यस, जर गॅपअपच ओपन झाला 800ला तर मग आपण इथे बॉलिंजर बँड किंवा 5 EMAचं सेटअप बघून एक थोडंसं खालच्या साईडला 750पर्यंत एक प्लॅन करू शकतो. पण गॅपअप झाला तर खाली येऊन जाईल. 700च्या तिथे सपोर्ट घेतला, इथून रिव्हर्सल करताय 750 ब्रेक केला तर आपण ट्रेड करू शकतो. यस, जोपर्यंत 700च्या वर आहे तोपर्यंत आपण बाय करणार. सेलसाठी आपण प्लॅनच करणार नाही. आता आपण समजा फ्लॅट ओपन झाला 740 750 आणि मग 700 जर ब्रेक करतायत इन दॅट सिनॅरिओ आपण सेल करू शकतो. आपलं टार्गेट जे राहील 640पर्यंत आपलं एक टार्गेट राहील 640 आणि नेक्स्ट टार्गेट जे आहे ते 600 पर्यंत. तर गॅपअप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट 720 आहे 750च्या आतमध्ये कुठेतरी ओपन झाला आणि ट्रेड करत करत 700 ब्रेक केला तर मग आपण 750च्या स्टॉप लॉसनी 640 आणि 600 पर्यंतचा प्लॅन करू शकतो निफ्टीमध्ये.
तर आता ऑल टाईम हायला आहे. थोडंफार प्रॉफिट बुकिंग जरी आलं तर 640 आणि 600ला सपोर्ट आहे. तर याच्यापेक्षा जास्त मी एक्सपेक्ट करत नाही की निफ्टी खाली येईल. वरच्या साईडला मोमेंटम कधी होईल, जेव्हा 750 ब्रेक करेल. मे बी फ्लॅट ओपन झाला, ब्रेक केला 750 तर मोमेंटम होईल. अदरवाईज जर गॅपअप ओपन झाला तर पहिले मार्केट खाली येईल, 700च्या तिथे सपोर्ट बनवेल. मग इथून एक रिव्हर्सल जर भेटला आपल्याला तर आपण बाय साईडला ट्रेड करू शकतो. सेल साईडला सध्याच आपण काही प्लॅन करणार नाही जोपर्यंत क्लोज बिलो 23,600च्या खाली जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत आपण बियरिश नाही होणार आहे. हा डीप आला तर डीप आपण बाईंगसाठी यूज करू शकतो. बियरिश आपण नाही होणार आहे जोपर्यंत 23,600च्या खाली क्लोज होत नाही. सो हे राहील निफ्टीचा व्ह्यू. बँक निफ्टी ऑलरेडी चांगला मोमेंटम केलेला आहे. आज 1000 पॉईंटची रॅली भेटली. 52,000 ब्रेक केल्याच्या नंतर पण एक 700 पॉईंटची रॅली, जी खूप मोठी रॅली आहे. तर आय एक्सपेक्ट की तुम्ही जे आपण ॲनालिसिस केलं होतं की 200 पॉईंट मिनिमम आपल्याला प्रॉफिट बुक करायचा, तेवढा तर आपण केला असेल. अदरवाईज जर ट्रेल केला असेल तर वरती अजून 700 पॉईंटपर्यंत चांगला एक प्रॉफिट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला. आता आपण सिम्पल ठेव ॲनालिसिसला 52,400, जोपर्यंत 52,400च्या वर आहे तोपर्यंत एनी डीप, जर डीप आला आपण बायसाठी यूज करू. आपल्याला ॲडिशनल वरती जर ट्रेड करायचा आहे तर 52,700च्या वर गेला तर अजून 100 पॉईंट आपण ट्रेड करू शकतो. 52,600चा स्टॉप लॉस, 800 900 टार्गेट. 52,400पर्यंत कोणताही डीप आला तरी पण आपण त्याला ॲज अ सपोर्ट पाहून सपोर्ट वगैरे घेऊन बाईंग साईडलाच ट्रेड करणार आहे. जोपर्यंत 52,400च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत आपण जे आहे सेल अवॉइड. जोपर्यंत 52,400च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत सेल करायचा नाही आहे. बँक निफ्टी दोन्ही पण बुलिश आहे. चांगला ब्रेकआउट दिलेला आहे. मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. बँक निफ्टी सिम्पल ठेवूया आपण. 52,700च्या वर गेला तर आपल्याला एक 100 ते 200 पॉईंट अजून वरती बघायला मिळू शकते. 52,900पर्यंतचं टार्गेट. खालच्या साईडला जोपर्यंत 52,400 ब्रेक करत नाही तोपर्यंत वी आर नॉट बियरिश. तर खाली जर आला थोडाफार इथे बाईंगचा काही सिनॅरिओ भेटला तर वापस आपण बायसाठीच प्लॅन करणार आहे. बँक निफ्टीमध्ये पण 400च्या जवळपास आला खाली, इथून ब्रेक करत असेल 500च्या वर गेला तर 700पर्यंत टार्गेट. अशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जेव्हा 400च्या खाली क्लोज होईल बँक निफ्टी 52,400च्या खाली, तेव्हाच बियरिश होईल. तोपर्यंत बुलिश आहे, आपण होल्ड करू शकतो किंवा ट्रेड करायचा आहे आपल्याला. कोणत्याही डीपमध्ये बाय साईडलाच ट्रेड करायचा आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी आय होप तुम्हाला व्ह्यू क्लिअर झाला असेल. आता आपण डिस्कस करूया टाटा मोटर. हा स्टॉक तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन केला होता, तर मी डेफिनेटली तुम्हाला सांगेल की जे आपण स्टॉक्सवर तुम्हाला ॲनालिसिस पाहिजे त्याला कमेंट्समध्ये मेन्शन करा. कमेंट्समधूनच मी कोणता ना कोणता स्टॉक घेणार आहे आणि त्याला फीचर करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये फॉर ॲनालिसिस. तर टाटा मोटर बघू शकतो एक कंटिन्युअस सेलिंग चालू होती, पण आता इथे सेलिंग जे आहे ते फ्लॅट होत आहे. 2 दिवस जो आहे सेम लो बनवला, सेम हाय बनवला. एक रेंज आता बनलेली आहे टाटा मोटरमध्ये. एक छोटी रेंज आहे पण रेंज बनलेली आहे. तर सिम्पल ठेवूया 970च्या वर गेला, बाय अबाव 970. 970च्या वर गेला तर आपण स्टॉप लॉस प्लेस करू शकतो 950ला. 950 किंवा 940ला स्टॉप लॉस लावू शकतो आणि 1000 हे आपलं टार्गेट राहणार आहे टाटा मोटरमध्ये. तर 970च्या वर गेला तर आपल्याला 1000पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकते. याच्यासाठी आपण 950च्या खाली एक स्टॉप लॉस प्लेस करू शकतो टाटा मोटरमध्ये. हा एक व्ह्यू आहे. जोपर्यंत 970 ब्रेक करत नाही तोपर्यंत बायसाठी करायचं नाही आहे. जर खाली 950 ब्रेक केला तर याच्यामध्ये अजून थोडंफार खाली 930 920 पर्यंतचं टार्गेट पण खाली येऊ शकते. पण आपण सध्या बाय, मार्केट मोमेंटम पॉझिटिव्ह आहे तर बायसाठी प्लॅन करू. 970च्या वर गेलं तर बाय करू. 950चा स्टॉप लॉस आणि 1000चं टार्गेट इन टाटा मोटर्स. अनादर स्टॉक आपण बघू शकतो पीव्हीआर स्टॉक आहे. चांगला आहे. खालच्या रेंजपासून आता वरती येण्याचा प्रयत्न करत आहे. 1-2 चांगल्या मूवीज पण लाईन्ड अप आहे सध्या. पुष्पा येत आहे, त्याच्यासोबत कल्की येत आहे. तर या स्टॉकमध्ये एक मोमेंटम असू शकते. तर ट्रेड कुठे करायचा ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मोमेंटम असू शकते हे तर आपल्याला ठीक आहे माहिती आहे, पण ट्रेड कुठे करायचा आहे तर बाय करू शकतो आपण. 1429 चालू आहे. 1400च्या वर जोपर्यंत आहे बाय करू शकतो. 1400च्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवणार आहे. आपलं पहिलं टार्गेट जे आहे
1480 आणि दुसरं टार्गेट 1550. तर इथपर्यंत एक मोठं टार्गेट याच्यामध्ये आहे. मोमेंटम झालं, पॉज घेतला, वापस एक मोमेंटम झालं, वापस पॉज घेतला. आता 1380ला एक पोझिशनल स्टॉप लॉस लावून 1550च्या टार्गेटसाठी होल्ड करू शकता किंवा 1400च्या खाली एक स्टॉप लॉस लावून तुम्ही याला 1480 1500पर्यंतच्या टार्गेटसाठी होल्ड करू शकता. तर या दोन स्टॉकवर लक्ष देवा स्विंग ट्रेडिंगसाठी. टाटा मोटर्स आणि PVR मला जास्त चांगला वाटत आहे. येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये 1550पर्यंतचं टार्गेट पॉसिबल आहे आणि इथून पण 1400च्या स्टॉप लॉसनी किंवा 1380च्या स्टॉप लॉसनी 1500पर्यंतचं टार्गेट इझिली पॉसिबल आहे PVRमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कोणत्या स्टॉकवर ॲनालिसिस पाहिजे. मी एक्सपेक्ट करत आहे मिनिमम 150 लाईक या व्हिडिओसाठी, तर एवढं कंप्लीट करून टाका आणि आपण अशाच नवीन गोष्टी शिकत राहू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.